जीएसटी सरळ जीएसटीचा एक शॉर्ट व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आपण काही सरळ जीएसटीचे महत्त्वाचे पॉईंट आपण ते कव्हर करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की ज्या प्रकारे कसे आपण काही क्षणात आपण फायलिंग करू शकतो एक फाईल आणि काही महत्त्वाचे पॉईंट्स आहे आपण त्या सॉफ्टवेअरमध्ये ते आपण बघणार आहोत. त्याच्या आधी आपण एक शॉर्ट व्ह्यू घेऊया आपल्या वेबसाईटचा. लिलॉन ही 20 वर्ष जुनी कंपनी आहे. कंपनी बँगलोर बेस आहे. ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये आपले जवळपास 8,000च्या जवळपास क्लायंट आहे आणि ओव्हरऑल भारतामध्ये आपले फक्त जीएसटी टीडीएस इन्कम टॅक्स साठी फक्त टॅक्स फायलिंगसाठी आपल्या जवळपास लाखभराच्या वरती सॉफ्टवेअर युजर आहेत आणि आपल्या सोबत असे 3 सॉफ्टवेअर सुद्धा आहेत, पेरोल आणि अकाउंटिंग. पेरोल मध्ये तुम्हाला वेबसाईटवर तुम्हाला जे काही आपले प्रोडक्ट आहे त्याची तुम्हाला व्ह्यू प्रोडक्ट मध्ये माहिती भेटून जाईल. मोस्ट ऑफ द आपण सरळ जीएसटीचा आता डेमो बघणार आहोत, ज्याच्या आपल्या शॉर्ट मध्ये आपण कव्हर करू की याच्यामध्ये काय काय मोठे मेन पॉईंट आहे ज्याच्याने आपण सॉफ्टवेअर फायलिंग कसं युजफुल करू शकतो. तर जास्ती वेळ नाही घेता आपण सरळ जीएसटी सॉफ्टवेअरकडे जाऊया. हा आपला एक सॉफ्टवेअरचा एक व्ह्यू आहे ज्याच्यामध्ये आपण हा डॅशबोर्ड आहे. आपण सुरुवात करूया फायलिंग पासून. फायलिंगचं आपण इथे दिलेलं आहे. फायलिंग मध्ये जाऊन आपण फाईल क्रिएट करू शकतो. तिच्यावर क्रिएट फाईलचं ऑप्शन दिलंय. क्रिएट फाईल केल्यानंतर तुम्ही एखाद्या फॉर्मचं नाव आहे, जर समजा तुमचं चोबे अँड चोबे कंपनीचं नाव आहे, तुम्ही इथे तुमच्या फॉर्मचं नाव पुटअप करा. देन त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली असे सीम असतात ओपन होईल. सॉरी, तुम्ही जीएसटीचा युजर आयडी आणि पासवर्ड इथे पुटअप केल्यानंतर ऑटो फिल केल्यानंतर जी माहिती पोर्टलला असेल ती माहिती ऑटोमॅटिकली या रकान्यांमध्ये फिल होऊन जाईल. देन त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे ऑप्शन सेटिंग. ऑप्शन सेटिंग मध्ये तुम्ही कोणत्या प्रकारे फायलिंग करणार आहात याची इकडे माहिती पूर्ण दिली जाईल. तुम्हाला कोणत्या टॅक्स टाईप आहेत, नॉर्मल, कॉम्प्लिकेटेड, सीएसटी, जीएसटी, 7 ह्या तुम्हाला इकडे सिलेक्ट करून तुम्हाला ज्या रिक्वायरमेंट आहे ते तुम्ही या चेकबॉक्स मध्ये क्लिक करा. देन त्याच्यानंतर हे तुमचं एक फाईल क्रिएटचं ऑप्शन प्रिपेअर होऊन जाईल. ते इकडे तुम्ही बघू शकता की डेमो 2019-20 ची फाईल आपण इथे बघू शकतो. तेच प्रकारे तुम्ही जी काही फाईल ओपन करणार ती तुम्हाला इथे नाव शो होऊन जाईल. त्याच्यानंतर आता पुढे बघू आपण इकडे जीएसटीआर1. जीएसटीआर1 मध्ये आपण ऍक्टिव्हिटी दिलेला आहे, म्हणजे जसं काय आपण एंट्री पॉईंट दिलेला आहे त्याच्यामध्ये तो आपण टॅली बरोबर इंटिग्रेट सुद्धा केलेलं आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे जेएसएम फाईल असेल, सीएसवी फाईल असेल, त्याच्यानंतर तुमच्याकडे समजा तुमचा डाटा जो आहे तुम्हाला एका पर्टिक्युलर टेम्पलेटमध्ये अवेलेबल असेल तर तुम्ही तो याच्यामध्ये इम्पोर्ट करू शकता आमच्या टेम्पलेटमध्ये कॉपी पेस्ट करून. तर बघा इथे सरळ जीएसटीचा आमचा अकाउंट बिलिंगचं सॉफ्टवेअर आहे, तसं मी तुम्हाला पहिले सांगितलं सुरुवातीला त्या प्रकारे. देन तुम्ही बघू शकता इथे डिपार्टमेंटच्या टेम्पलेटमध्ये तुमच्याकडे इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही डिपार्टमेंटच्या टेम्पलेटमध्ये सुद्धा तुमची इन्फॉर्मेशन सिलेक्ट करून एड चूज ऑप्शन मध्ये जाऊन तुमच्या डिपार्टमेंटचं टेम्पलेट इम्पोर्ट करू शकता. त्याच प्रकारे आमच्या सॉफ्टवेअरचं टेम्पलेट इथे दिलेलं आहे, म्हणजे तुमच्याकडे तुमच्या क्लायंटने तुम्हाला एका एक्सेल शीट मध्ये तुम्हाला डाटा दिला असेल तर तो तुम्ही इथे इम्पोर्ट करू शकता. पुटअप करून तुम्ही याच्यामध्ये कॉपी करून तो तुम्ही सॉफ्टवेअरने इम्पोर्ट करू शकता. आणि त्या डाटामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही एरर असतील, जीएसटी नंबर मिसिंग असेल, अमाऊंट मध्ये गडबड असेल तर तुम्हाला ह्या ब्लँक प्लेस मध्ये तुम्हाला ते एरर शो करण्यात येतील. देन त्याच्यानंतर जेएसएम फाईल सुद्धा आपल्या याच्यात इम्पोर्ट होते. सीएसवी फाईल सुद्धा आहे. टॅलीची एक्सेल असते जी स्टॅच्युटरी रिपोर्ट मध्ये आपण ते टॅलीची एक्सेल एक्सपोर्ट करतो ती सुद्धा इथे इम्पोर्ट होऊन जाईल. आणि बीजी सॉफ्टवेअरची जी फाईल असते, म्हणजे बीजी सॉफ्टवेअर हे बरंच फेमस आहे, ती सुद्धा तुम्ही याच्यात पुटअप करू शकता. तर आपण मी पाहतो आपल्या याच्यात आपल्या स्क्रीनवर टॅलीचं सॉफ्टवेअरचं जे टेम्पलेट आहे ते ओपन होताना दिसेल तुम्हाला. तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअरची जी तुमच्याकडे जे टेम्पलेट आहे त्याच्यामध्ये माहिती फक्त तुम्ही याच्यामध्ये कॉपी पेस्ट करा तुमच्या क्लायंटकडनं भेटलेली, ते तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाईल जेव्हा तुम्ही याला इम्पोर्ट करू शकता. जसं की तुम्ही पाहू शकताय याच्याने आपण सगळे ऑप्शन दिले, B2B, B2C लार्ज, हे सगळे आपण ऑप्शन दिले. तुम्ही तुमची फक्त माहिती इकडे पुटअप करा कॉपी पेस्ट करून. आणि इकडे हेल्पचं आपण ऑप्शन दिलेलं आहे, त्याच्या हेल्पमध्ये तुम्हाला काय हवं असेल तर तुम्हाला जी माहिती रिक्वायर्ड असेल तिथे तुम्हाला भेटून जाईल. ॲज सिम्पल तुम्ही याच्याने कॉपी पेस्ट केल्यानंतर तुमचं हे टेम्पलेट ॲज इट इज तुम्ही इम्पोर्ट करून घेऊ शकता. एक्सेल युटिलिटीज आपण याच्यामध्ये दिलेली आहे. तुम्हाला कोणत्याही सॉफ्टवेअरचा एंट्री केल्यानंतर तुम्हाला कुठलाही रिपोर्ट हवा असेल एक्सेल मध्ये तर ॲज इट इज याला फक्त राईट क्लिक करून
तुम्ही याचा एक्सपोर्ट एक्सेस करू शकता. B2B याच्या प्रकारे B2C कोणताही तुम्ही इथे करू शकता. याच्यामध्ये एंट्री मध्ये आपण अपलोडचा ऑप्शन दिलाय आणि सबमिट फाईलचा ऑप्शन दिलाय. सबमिट फाईल मध्ये तुम्ही तुमचा जसा GSTR1 प्रिफर झाला तुम्ही फाईल रिटर्नवर क्लिक करून तुम्ही इकडे अपलोड करू शकता. आणि तुम्हाला मी एक पॉईंट मिस केला तुम्हाला सांगायसाठी. आपण रजिस्टर्ड GST आहोत. आपण GST सुविधा प्रोव्हायडर मध्ये आपण आपल्याकडे त्याचं पॅटर्न आहे. तुम्ही GST सुविधा प्रोव्हायडर इकडे बसू शकता. म्हणजे जिकडे तुम्हाला तुमचा 2A डाउनलोड व्हायला तुम्हाला बराच वेळ लागतो, तर तुम्हाला 20 मिनिटं घेतो. तर आपला सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही GST एनेबल केल्यानंतर APIचा ऍक्सेस घेतल्यानंतर तर तुम्हाला 2 ते 3 मिनिटांमध्ये तुमचा 2A प्रिपेअर करून तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ज्या आधी तुमच्या इनव्हॉइसचा तुमचा लोड असेल त्या आधी तुम्हाला मॅक्सिमम 5 मिनिटाचा तो टाइम देईल. त्याच्यानंतर आपण GSTR2 चा इथे पाहू शकतो. GSTR2 मध्ये आपण एंट्री पार्ट हे दिलेला आहे आणि त्याच्यानंतर GSTR2 चा आपण डाउनलोडिंगचा ऑप्शन पार्ट हे दिलेला आहे. GSTR2 आपण इकडे पाहू शकतो. इकडे इम्पोर्टचा ऑप्शन दिलेला आहे. हा इथे तुम्ही बघू शकता इम्पोर्टचं. ऍज इट इज GSTR1 जसं आपण प्रिपेअर करतो तसंच ऍज इट इज GSTR2 सुद्धा आपल्याला इथे भेटून जाईल. देन त्याच्यानंतर मेन पार्ट असतो, मेन वर्कलोड आपला GSTR2A वर. 2A वर ज्यावेळेस जर ट्रॅफिक असली वेबसाईट किंवा पोर्टलला त्यावेळेस आपल्याला इकडे डाउनलोड करायला बराच प्रॉब्लेम होतो. ज्याच्यासाठी मी तुम्हाला GSPचं तुम्हाला सांगितलं. इथे रिप्रोसेसचा एक ऑप्शन दिला आपण. इथे रिप्रोसेस केल्यानंतर तुमच्या लेटेस्ट ज्याही बिल तुम्हाला अपलोड झाले असतील तुमच्या GST वर तर तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातील आणि तुम्ही इथे डाउनलोड करू शकता. देन आपण इथे अजून एक ऑप्शन दिलंय मेन कंपॅरिझन मध्ये आपण तुम्ही बघू शकता की जेव्हा आपण आपल्या क्लायंटचे जेव्हा बिल मॅच करतो किंवा मिसमॅच करतो त्यासाठी आपल्याला बराच एफर्ट्स घ्यावा लागतात. तर आपण इकडे बघू शकता मला माझ्यासमोर त्यांच्या क्लायंटचे पुणे एका पर्टिक्युलर मंथचे त्यांच्यासोबत सगळे बिल्स माझ्यासमोर आहे. टोटल बिल त्यांचे 42 आहे. मॅच मध्ये त्यांचे 12 मॅच आहे. त्याच्यानंतर इनव्हॉइस नंबर मिसमॅच असेल त्याच्यामध्ये 3 आहेत. त्याच्या मिस बाय अस म्हणजे समोरच्या पार्टीने अपलोड केले पण आपण अपलोड करायचे राहिलेले तर आपण तिकडे बघू शकता. इकडे 11 बिल आहे ते मिस बाय अस मध्ये. मिस बाय वेंडर मध्ये आपण असं प्रोव्हाइड केलेलं आहे की आपण अपलोड केले पण आपल्या क्लायंटने अपलोड केले नाही, मग आपल्याला त्यांच्याकडनं बऱ्याच वेळा क्रेडिट घ्यायला प्रॉब्लेम येतो. तर आपण इकडे बघू शकता की मिस बाय वेंडर. आपण इथे एक ऑप्शन दिला आहे मेल टू वेंडर. हा एक इम्पॉर्टंट ऑप्शन आहे ज्याच्याकडे तुम्ही इथनच तुमच्या क्लायंटला तुम्ही मेल करू शकता की पर्टिक्युलर बिल अपलोड नाही झालेलं आहे तर तुम्ही या तारखेचं बिल अपलोड करून घ्या. तर मी इकडे सिलेक्ट करून त्यांचा ईमेल आयडी पुटअप करून तुम्ही त्यांना मेल करू शकता. पर्टिक्युलर तुम्हाला जो त्याच्यामध्ये डाटा फिल करायचा किंवा एक मेसेज टाकायचा असेल किंवा मेलमध्ये एक शॉर्ट नोट टाकायचं असेल तर तुम्ही ती सुद्धा इथे तुम्ही पुटअप करू शकता. मिसमॅच मध्ये काय असतं की तुमची अमाऊंट तुमचा GST नंबर बरोबर आहे, तुमचा इनव्हॉइस नंबर बरोबर आहे, सर्व बरोबर, फक्त अमाऊंट मध्ये काही पैशाचा फरक आलेला आहे. हे बघा तिकडे तुम्ही बघू शकता. इकडे यांनी बिल अपलोड केले 5,570 रुपये. समोरच्या क्लायंटचं बिल अपलोड झालं 5,574 रुपये 68 पैसे. ते आपण नियरेस्ट अमाऊंट मध्ये इकडे मॅच नियरेस्ट वर क्लिक करून राऊंड ऑफ सेटिंग मध्ये जाऊन आपण यांना एक व्हॅल्यू तुम्ही देऊन तुम्ही मॅच करू शकताय. जर तुम्ही याच्याकडे मॅच केलं तर हे मिस मॅच जेवढे आहे तेवढे मॅच मध्ये आपोआप चालले जाते. ओके. देन त्याच्यानंतर आपण इकडे बघू शकता हे GSTR2. असंच आपण एक इम्पॉर्टंट अजून एक पार्ट दिला याच्यामध्ये. हा बऱ्याच CA लोकांचा प्रेफरन्स होता आणि बऱ्याच लोकांची डिमांड होती या सॉफ्टवेअर मध्ये आहे आणि असला पाहिजे तर आपण त्यानुसार आपण याला बिल्डअप केलेलं आहे. आपण बघू शकता की याच्यामध्ये आपण मिसमॅचचं ऑप्शन हे इयरली दिलेलं आहे. 2A आपण इयरली रिकॉल करू शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा कोणत्याही इयरचा डाटा तुमच्याकडे असेल तुम्ही ह्या इयरली तुम्ही रिकन्सिलेशन करू शकता. हे फॉर्म टू डेट दिलेली या डेट तुम्ही सिलेक्ट करा आणि तुमचा डाटा इकडे अवेलेबल होऊन जाईल आणि देन तुम्ही इकडे रिकन्सिलेशन करू शकता. त्याचप्रमाणे आपण इकडे दोन टाईप दिले, इयरली आणि पार्टी वाईज. एखाद्या पर्टिक्युलर पार्टी बरोबर आपले जर समजा जास्ती असतील, आपली जास्ती लेंडिंग असेल घेणं देणं वगैरे त्यांच्या पार्टी बरोबर जास्ती ट्रान्झॅक्शन चालू असतील तर आपण इथे करू शकतो. ओके. देन आपण इथे पार्टी वाईज मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता
पार्टीचा नेम सिलेक्ट करून मी एखाद्या पार्टीला सिलेक्ट करतो, माझ्या पार्टी बरोबरचे जेवढे बिलिंग असेल ते माझ्याकडे शो होऊन जाईल. देन आपण याचा पुढचा पॉईंट बघूया, GSTRचा 3B. 3B मध्ये आपण जे आता लेटेस्ट नवीन आलेला आहे, जे ITCचा नवीन रूल आलेला आहे, तो पण आपण याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे 3B मध्ये. देन तुमच्या आपल्या सॉफ्टवेअर तुमचा सगळा डाटा जर प्रिपेअर असेल, GSTR 1, 2, 2A डाउनलोड हे सगळं तुमचं अवेलेबल असेल, तर म्हणजे जस्ट ह्या वन क्लिकवर तुमचा गेट डाटावर तुम्ही क्लिक केला तर तुम्ही याच्यामध्ये डाटा क्रिएट करू शकता. डाटा सगळा तुमचा अवेलेबल होऊन जाईल. गेट ITC एलिजिबल ITC. ओके, आपण इथे जाऊया आणि जो हा नवीन नियम आलेला आहे हा पहिला तुम्हाला दिसू शकतो राईट हँडच्या साईडला खाली, GST 2020 ITC ऍक्ट. तुम्ही याच्यावर क्लिक करून तर तुम्हाला इकडे सगळं शो करेल, सगळा तुमचा इंटिग्रेटेड चार्ज फ्री, सेंट्रल टॅक्स फ्री, स्टेट आणि केसेस. गेट डाटा कॅल्क्युलेट केला तर तुम्हाला सक्सेसफुली अप्लाय 20% रूल अप्लाय करतो आणि तुम्हाला प्रोव्हाइड करतो. देन त्याच्यानंतर आपण जाऊया पुढच्या पार्टवर. त्याआधी आपण इकडे GSTR 3B मध्ये आपण एकदा अजून पाहूया की ज्या ज्या टॅक्स, पेमेंट ऑफ टॅक्स वगैरे या रिलेटेड आपण गोष्टी आहेत त्या आपण इथूनच ऍक्टिव्हिटी युटिलिटीज दिलेली आहे की तुम्ही इथूनच पे करू शकता. तुम्ही इथूनच तुमचं इम्पोर्ट जेसन करू शकता, ऑटो ऍडजस्ट, पे टॅक्स, या सगळे तुम्हाला AI डिटेल्स वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथेच एका ठिकाणी अवेलेबल होतील. आपण कमीत कमी सॉफ्टवेअरमध्ये जास्तीत जास्त कमीत कमी वेळात जास्तीत जास्त गोष्टी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतोय. देन त्याच्यानंतर आपण GSTR 9 कडे जाऊया, जो आपल्या एक फायलिंगचा एक इम्पॉर्टंट भाग असतो अतिशय. GSTR 9 सुद्धा आपल्या इकडे बघू शकतो. तर कॅल्क्युलेट डाउनलोड अँड कॅल्क्युलेट GSTR 9 सुद्धा तुम्हाला इकडे अवेलेबल होऊन जाईल. तुम्ही जस्ट वन क्लिकवर तुम्ही तुमच्या इकडे अवेलेबल होऊन जाईल GSTR 9. त्यानंतर GSTR 9C पण आपल्या इथे अवेलेबल केलेला आहे. गेट डाटा केल्यानंतर जसं काही आपण मी तुम्हाला सांगितलं GSTR 3B चं, तसं GSTR 9C पण इथे तुमचा गेट डाटा केल्यानंतर तुम्हाला हा संपूर्ण डाटा इथे अवेलेबल होऊन जाईल. जे आता गव्हर्नमेंटच्या नवीन रूलनुसार जे आपल्या नवीन रिटर्न्स येणार आहे काही दिवसामध्ये, Annex 1, 2 हे सुद्धा आपल्या सॉफ्टवेअरमध्ये आपण प्रोव्हाइड केलेले आहे. तुम्ही इकडे वरती बघू शकता राईट साईड वरती स्विच टू न्यू रूल्स. तर आपल्या सॉफ्टवेअर ऑलरेडी ते आलेलं आहे आणि ते युटिलिटीजवर वर्क सुद्धा चालू आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही याच्यावर सुद्धा वर्किंग चालू करून बघू शकता एकदा. देन आपण त्याच्यानंतर रिपोर्ट पाहू शकतो. रिपोर्ट पाहू शकतो जे आपण GSTR 2A त्याचे वगैरे रिपोर्ट आपल्याला इथे अवेलेबल होऊन जातील. इथे मंथ वाईज रिपोर्ट आहे, इथे GSTR 2A मॅच रिपोर्ट आहे, डेट वाईज रिपोर्ट हवा असेल तो आहे. GSTRचा 3Bचा RMC रिपोर्ट असतो, तो सुद्धा आपल्याला ऑडिटच्या टायमाला खूप रिक्वायर्ड असतो, तो सुद्धा आपण इथे दिलेला आहे. GSTR 3B समरी आहे, ती सुद्धा आपण इथे दिलेली आहे. GSTR 2A आणि 2A इनव्हॉइस पॉईंट सुद्धा आपण इथे रिपोर्ट दिलेला आहे. MIS चा जो रिपोर्ट असतो, तो MIS रिपोर्ट असतो त्याच्यामध्ये आपल्याला बघता येईल. MIS रिपोर्ट सुद्धा आपण इकडे प्रोव्हाइड केलेला आहे. MIS रिपोर्ट मध्ये तुम्ही बघू शकता की तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर फायनान्शियल इयर सिलेक्ट केलं 1920, तर त्या पर्टिक्युलर इयरचं तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर क्लायंटला सिलेक्ट केलं तर त्याचं तुम्हाला त्याच्या रिटर्न टाईप कोणत्या कोणत्या झालेल्या आहे, कोणत्या कोणत्या पेंडिंग आहे, कोणी प्रीपेड केलाय, कोणी चेक केलाय, त्यांचा एक्नॉलेजमेंट नंबर काय आहे, ते तुम्हाला इथे सगळे प्रोव्हाइड होऊन जाईल सगळ्या गोष्टी. देन त्याच्यानंतर GSTR 2 सुद्धा तुम्हाला इथे भेटून जाईल. GSTR 3B तोही तुम्हाला इथे दिसून जाईल. हा इथे तुम्हाला MIS रिपोर्टचा दिसून जाईल. देन त्याच्यानंतर असेसी वाईज बघायचं असेल तर माझ्याकडे एकच असेसी आपण क्रिएट केलेला आहे या फाईलमध्ये. तर माझ्याकडे एकाच असेसीचा याचा दिसून जाईल की याचा रिपोर्ट काय. मी याच्याकडून वन क्लिक करून मी त्या असेसीच्या डीप मध्ये जाऊ शकतो आणि त्याचा रिपोर्ट मला इथे भेटू शकतो, क्लायंट वाईज MIS रिपोर्ट. असे बरेच रिपोर्ट आपण याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले जे आपल्या सॉफ्टवेअरच्या रिटर्न फायलिंगला असतात, रिक्वायर्ड असतात. देन त्याच्यानंतर तुम्ही सॉफ्टवेअर आजच परचेस केला आणि तुम्हाला तुमच्या एखाद्या क्लायंटचा पूर्ण मागच्या वर्षाचा डेटा हवा आहे, तर तुम्ही इथे त्याचा तुम्ही आता लास्ट इयरचा पूर्ण डेटा फायलिंग आणि डाउनलोडिंग इन्फॉर्मेशन मध्ये जाऊन
तुम्ही डाउनलोड करू शकता. तेव्हापासून जीएसटी लॉन्च झाले, त्यांनी जेव्हापासून फायलिंग करायला सुरुवात केली तेव्हापासून तुम्ही इकडे जाता जीएसटीचा डाटा डाउनलोड करू शकताय. हेच आपलं शॉर्ट मध्ये होतं. हेच आपले सॉफ्टवेअरचा एक शॉर्ट रिव्ह्यू होता. त्यानंतर तुम्ही आम्हाला फेसबुक पेजवर सुद्धा फॉलो करू शकता. फेसबुकवर आपलं reliansoft.com नावाने आपला पेज आहे. त्या पेजला पण तुम्ही नक्की व्हिजिट करा. त्या पेजवर आपले लाईव्ह डेमो सुद्धा चालू आहे. लाईव्ह ट्रेनिंग सेशन सुद्धा आपण तिथे बघू शकता. reliansoft.com आपलं पेज आहे. Reliance Optic Limited पुणे. या पेजवर तुम्ही बघू शकता की आपले लाईव्ह ट्रेनिंग सेशन आणि आपले बरेच डेमो आणि बरेच शॉर्ट डेमो सुद्धा आपल्या इकडे बघायला भेटतील तुम्हाला. आणि तुमच्या ज्या काही क्युरी असतील किंवा काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील ते सुद्धा तुमच्या या पेजवर सॉल्व्ह होऊन जातील. आणि तुम्हाला रिक्वायर्ड असेल त्या गोष्टींची तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातील आपल्या वेबसाईटवर. आणि देन त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची रिक्वायरमेंट असली सॉफ्टवेअर रिगार्डिंग तर तुम्ही 9765492797 या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. मी नंबर एकदा पुन्हा तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो.